आता बातमी आहे पावसाची। सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातलाय। काल रात्री 12च्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वाऱ्यांमुळे झाडं पडण्यासह पत्र्यांची शेड उडून गेल्याचे प्रकार समोर आले। या वाऱ्यात मोती तलाव, राजवाडा, शिव उद्यान परिसरातली झाडं पडण्यासह रामेश्वर प्लाझा येथील पत्र्याचं छतही उडून गेले। एसपी कॉलेजच्या परिसरात हे छत उडून पडले होतं। सुदैवाने यात कुणाला इजा झालेली नाही। वाऱ्याचा वेग एवढा होता की 3 मजली इमारत ओलांडून काही पत्रे थेट कॉलेजच्या मागच्या बाजूला जाऊन पडलेत। रात्रीच्या वेळी घटना घडल्याने कुणालाही इजा झाली नसून मोठा अनर्थ टळलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी शहरामधली ही दृश्य आहेत। पावसाचं वादळाचं थैमान काल पाहायला मिळालं। रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत। पत्र्याचे शेड उडून गेलेले आहेत। मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र काही इमारतींचं मोठं नुकसान झालंय। मोती तलाव परिसरातली ही इमारत आहे ज्याची पत्र्याचे शेड उडून गेलेले आहेत आणि दूरवर जाऊन पडलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।